जातीभेद ही समाजाला पोखरणारी कीड आहे. तिचा नायनाट करणंच योग्य. काय हो, थांबलाच आहे? काही काही राहून गेलं का माझ्या हातून? नाही अगं संगीता, देवपूजेची तयारी करावी तर ती तूच. सगळं कसं जिथल्या तिथं अगदी व्यवस्थित. ईशा, त्यात काय एवढं विशेष? अहो, वर्षानुवर्षाचं वळण आहे हातांना. अगं बाई, तयारीवरून आठवलं. अहो, दत्त जयंती अगदी तोंडावर आली आहे. जेमतेम 6-7 दिवस राहिले. तयारी सुरू करायला हवी ना? तयारी तर करायची आहे, पण पूर्वीसारखी नाही. अहो, हो ना, पूर्वजांपासून प्रथा चालत आली. दरवर्षी दत्त जयंतीचा सोहळा अगदी थाटात साजरा होतो. गाव जेवण घालतो आपण. त्या दिवशी कुणाच्याही घरात अन्न शिजत नाही. प्रत्येक गावकरी इथे येऊन जातो. जाताना कसा तृप्त आणि समाधानी असतो प्रत्येक जण. दत्त जयंती सोहळ्याच्या आठवणी काढत असतात. पुढल्या वर्षीच्या दत्त जयंतीकडे डोळे लावून बसतात. यावर्षी तसं होणार नाही. अहो, परिस्थितीनंच आपले हात बांधले गेले, त्याला आपण तरी काय करणार? बाकी कोणतंही सोंग आणता येतं, पैशाचा आणता येत नाही ना. खरंय संगीता, तुझं खरंय. अगं, व्यवसायात तोटा होतो काय, आपल्याकडचं सगळं धन जातं काय, आणि जे काही उरलं सुरलंय त्याच्यात आपण बाकीचे दिवस काढतोय, कशी तरी गुजराण करतोय. यावर्षी गावजेवण घालणं परवडणारं नाही आपल्याला. काय करावं काही सुचतच नाहीये. त्याची काळजी तुम्ही कशाला करता? त्याचा विचार मी केव्हाच करून ठेवलाय. अगं, काय ठरवलंयस? सांगू? यावेळी गाव जेवणाचा बेद रद्द करूया आणि स्वामींना आणि 11 ब्राह्मणांना जेवायला बोलूया. असं करून चालेल? स्वामी आले ना भोजनाला म्हणजे 33 कोटी देव जेवायला आल्यासारखं आहे आपल्या घरी. संगीता, संगीता, खूप छान कल्पना आहे. बघ, मी आता पूजा आटोपतो आणि स्वामींना जाऊन आमंत्रण देऊन येतो. हो. ओ दादा, जरा थांबता का? जवळ नको, लांब 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 राहायचं. दादा लांबच उभा आहे. मला एक सांगाल? अरे, काय विचारायचंय ते लवकर विचार. माझ्याकडे वेळ नाहीये. स्वामी समर्थ कुठे भेटतील हो? स्वामी ना, ते काय त्या वटवृक्षाखाली असतात. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, मीही तिकडे चाललोय. असं? वा 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 वा. अहो, इतक्या लोकांना स्वामींचं दर्शन रोज होत असणार. नशीबवान हो तुम्ही. हो. अहो, स्वामींची ख्याती ऐकूनच इथं आलो बघा. अरे हो, बऱ्याच गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत ते. पण मला सांग, तू कशासाठी आलास? ते कुठलाही रोग, मग तो किती असाध्य असला तरी बरा करतात म्हणून. आलं हो लक्षात. तुम्ही नेमकं कशासाठी आलात ते? दादा, आता हे रोग काय लपवण्यासारखं आहे होय? या रोगापायी फारच वाईट अवस्था झाली बघा. दुखण्याचा त्रास वेगळा आणि कुणाची सहानुभूती पण मिळत नाही. किळसवाळ्या नजरेने बघतात लोक, हाडतूड करतात, वाळीत टाकल्यागत झाल्या बघा. अहो, देवाचीच कृपा झाली म्हणून मला स्वामींबद्दल कळलं. अहो, पंढरीनाथानं स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. मला म्हणाले, अक्कलकोटला जा म्हणजे तुझा रोग बरा होईल. मोठ्या आशेनं आलो बघा. दादा माफ करा, मी माझं आपलं रामायण सांगत बसलो तुम्हाला. तुमचा येळ घेतला मी. नाही, काही हरकत नाही. आणि तुम्ही जे ऐकलंय ते अगदी खरंय हो. स्वामी तुमचा आजार खचितच बरा करतील. पण काय? हो, म्हणजे तुम्ही या अवस्थेत स्वामींजवळ जाणार का? नाही नाही नाही. अहो, मी माणसाजवळ सुद्धा जात नाही. स्वामी माझ्यासाठी ईश्वरा समान आहेत. त्यांच्याजवळ कसं जाईल? लांबूनच दर्शन घेईन बघा. स्वामींची कृपा दृष्टी वळेल आणि स्वामी कृपा करतील. या घडीचीच वाट बघतोय बघा. बर, चला. हो हो, माझ्या बरोबर नाही, मागोमाग मागोमाग. हा, चला. नमस्कार स्वामी.
ये केशव भटा. काय काम काढलंस? स्वामी, अहो दत्त जयंती जवळ आली. सालाबाद प्रमाणे यंदाही दत्त जयंतीचा सोहळा साजरा करायचा आहे. त्यासाठी आशीर्वाद पाहिजे होते तुमचे. अरे चांगल्या कार्यासाठी आमचे आशीर्वाद नेहमीच असतात. स्वामी, तसं मी 11 ब्राह्मणांना या सोहळ्याचं आमंत्रण देणारच आहे. पण आपण तर साक्षात दत्त स्वरूप. आपण आलात तर आमचं जीवन सार्थकी झालं असं समजेल. मला माफ करा स्वामी, असं लांबूनच दर्शन घ्यावं लागत आहे. पण हा रोग, ही अशा कुरूप दुर्दशा झालेल्या देहानं आपणास कसा भेटू मी स्वामी. पण आपणाला पाहून मन कसं आनंदानं भरून गेलंय. वाटत आहे की आपणास असंच पाहत उभं राहावं. अरे आम्ही दत्त जयंतीच्या सोहळ्यासाठी तुझ्याकडे अवश्य येऊ. पण त्याआधी आमचं एक काम करशील? आपला हुकूम असावा. तुझ्याकडे चंदनाचं खोड आहे का? हो आहे की, एक छोटस चंदनाचं खोड आहे. ते आम्हाला आणून दे. जशी आपली आज्ञा. बाळ्या, तुला लपाछपीचा खेळ ठाऊक आहे का? हो स्वामी. लपाछपीच्या खेळात आपण सगळेजण लपून राहतो आणि ज्याच्यावर राज्य असतं तो लपून छपून आपल्याकडे पाहत असतो. स्वामी, लपाछपी कोण खेळते? लपाछपी संगीता, संगीता. आले हा. आलात. सगळी निमंत्रणं देऊन झाली ना? नाही काय हो, स्वामी काय म्हणाले? चंदनाचं खोड. काय? अहो, मी तुम्हाला विचारते काय, तुम्ही सांगताय काय? संगीता, मी योग्य तेच म्हणतोय. चंदनाचं खोड घेऊन मला लगेच निघायचंय. हो, पण आता तर आलात तुम्ही आणि लगेच जायचं म्हणताय, पण कुठं? स्वामींकडे. स्वामींनी मला चंदनाचं खोड घेऊन यायला सांगितलंय. पण तुम्ही तर स्वामींना दत्त जयंतीचं निमंत्रण द्यायला गेला होतात ना, त्याचं काय झालं? स्वामी ते नंतर सांगते. आधी चंदनाचं खोड घेऊन यायला सांगितलंय मला. चंदनाचं खोड? कशाला मागितलं असेल हो हे खोड? आता मला काय माहित स्वामींना खोड कशाला हवंय ते. तसं नाही हो. अहो, मला वाटलं तिथं तुमचा विषय झाला असेल, तुम्हाला माहित असेल. नाही ग, अगं स्वामींच्या लीला स्वामीच जाणो. आपण फक्त आज्ञांचं पालन करायचं. आणि हो, बायका बोलण्यात फार वेळ घालवता. जा बघू, आधी आज जा आणि चंदनाचं खोड घेऊन ये. आता आणते हो. हे घ्या. वा, पैकीच्या पैकी गुण तुला बरं का. अगं लगेच आणून दिलंस खोड. बरं, मी निघतो. स्वामी, हे आपलं चंदनाचं खोड. हे इकडे. काय रे, लपाछपीचा खेळ खूप आवडतो वाटतं तुला? हे घे. तुझ्यासाठी आहे हे खोड. उगाळ आणि लाव, तुझं कुष्ठ बरं होईल. स्वामी, तुम्ही खरोखर मनकवड्या, दयाघन आहात, कृपावंत आहात. आपली कृपा झाली, माझा रोग बरा होणार आता. अहो, आपली लीला अजब आहे, पण याचा अर्थ नाही उमजला. उमजेल, पण वेळ आली की मग. म्हणजे स्वामी, तुम्ही आमच्याकडे येणार ना दत्त जयंतीला? आम्ही दत्त जयंतीच्या उत्सवाला तुझ्याकडे अवश्य येऊ.
आणि काय रे, आमच्या खेरीज इतर 11 ब्राह्मण भोजनासाठी बोलवलंयस ना तू? होय स्वामी. 11 नको, 10च बोलव. एक ब्राह्मण आम्ही घेऊन येऊ तुझ्यासाठी. जशी आपली आज्ञा. मी या कुष्ठरोगातून बरा होणार. स्वामींच्या कृपेनं या रोगाच्या शापातून मी लवकर बरा होणार, मला विश्वास आहे. स्वारी अगदी आनंदात दिसते. याचा अर्थ या दत्त जयंतीला स्वामी आपल्या घरी येणार. वाटलंच मला. अहो पण आता घाई करायला हवी. हाताच्या बोटावर मोजण्या इतके दिवस शिल्लक राहिले दत्त जयंतीला. रात्र थोडे आणि सोंग फार आहे. हो ग, फक्त 7 दिवस राहिलेत आता. तुम्ही आता हे असे दिवस मोजत बसण्यापेक्षा ना काय काय कामं करायचे ते हातावेगळी करायचे बघा. हे बघा, आधी ब्राह्मणांना बोलवायला हवं. बाकी कोणाला बोलवायचं याची यादी तयार करायला घ्या. हो, म्हणजे ब्राह्मणांवरून आठवलं, स्वामी म्हणाले फक्त 10च ब्राह्मणांना घेऊन या. 11वा ब्राह्मण ते स्वतः घेऊन येणार आहेत. हा? स्वामी ब्राह्मण देणार आहे? हो. कोण असेल होतो आणि काय हो, स्वामींनी असं का सांगितलं असेल? झाले तुझे प्रश्न सुरू झाले. अगं आता स्वामी स्वतः ब्राह्मण घेऊन येणार म्हणजे नक्कीच तो उच्च कोटीचा ब्राह्मण असावा. तर त्यांना आणण्यामागे स्वामींची एक वेगळी रचनाच मला वाटते. दत्त जयंतीला स्वामी स्वतः ब्राह्मण घेऊन येणार, मला वाटतं हे एक शुभ लक्षणच आहे. चल चल आपण तयारीला लागूया. अगं स्वामी येणार आहेत, कुठं जराही उणीव राहायला नको. हो हो, पण मला सांगा, हे बघ, झालं तुझं सुरू? बर बोल. तुम्ही ते चंदनाचं खोड नेलं होतं ना, त्याचं काय झालं? स्वामींनी घेतलं का ते? अगं घेतलं आणि मारलं सुद्धा. म्हणजे आणि कोणाला? आणि अगं हो हो हो, अगं तो एक वेगळा किस्सा आहे. बाई, हो का? काय हो, काय झालं तरी काय असं? चल आतमध्ये तयारीला लागूया. तयारी करता करता सगळं सांगतो. हा चला या आतमध्ये. स्वामी, गीता, अगं सोहळ्याची सगळी तयारी झाली की नाही? सगळी कामं उरकली की नाही? आतापर्यंत 10व्यांदा तरी हा प्रश्न तुम्ही मला विचारला असेल. आणि मी म्हणते, तुम्ही उगाच काय चिंता करता? अहो, इतकी वर्ष आपण हा सोहळा करतो, कधी काही उणीव राहिली आहे का? तसं नाही ग. अगं यावर्षी जरा निराळच आहे. स्वामी येणार आहेत यावर्षी. दत्त जयंतीला प्रत्यक्ष दत्तावतार येणार आहे आपल्या घरात. खरंच खरंच हा सुदिन आपल्या आयुष्यात उगवलाय खरंच वाटत नाही. गेले 5-6 दिवस अगदी चातकासारखे आपण वाट बघत होतो त्यांच्या येण्याची, नाही का? हो ना ग. पण एकच खंत आहे, पूर्वीसारखं गाव जेवण नाही देऊ शकत आपण. असो, स्वामींच्या पुढ्यात बाकी सगळं गौण वाटतं मला. अहो, पण एक सांगू, म्हणूनच स्वामी येत असतील आपल्या घरी. जाणीव असेल त्यांना याची. अहो, ते सर्व काही जाणतात. बरं, ते जाऊ द्या. तुम्ही आधी जाऊन स्वामींना घेऊन या. तोपर्यंत मी पूजेच्या साहित्याची मांडामांड करते. हो हो बर.
स्वामी, मी आपणास दत्त जयंतीसाठी घरी नेण्यासाठी आलो. ठीक है. बंद. दूर क्यों खड़े हो? हैं? आओ हमारे पास आओ. अरे आता तुझं कुष्ठ बरं झालंय ना. मग आता आमच्या जवळ यायला का घाबरतोय? ही चलबिचल कशासाठी? हैं? क्यों झिजक रहे हो? कशासाठी घाबरतोय? स्वामी, अहो समाजात वावरताना मला फार घाबरून राहावं लागतं, कारण मी शूद्र आहे ना. मग आपली मर्यादा कसा ओलांडणार? ठीक है, अगर तुम हमारे पास नहीं आते हो, हम तुम्हारे पास चले आते हैं. स्वामी, अहो माझ्यासारख्या शूद्राला आज तुम्ही जवळ घेतलं. धन्य झालं स्वामी. अरे कोण शूद्र आणि कोण श्रेष्ठ? अरे ब्राह्मण्य हे काही जन्मावर ठरत नसतं, ते गुणांवर ठरतं. माणसाचा मोठेपणा हा त्याच्या जातीवरून नव्हे, त्याच्या गुणांवरून ठरतो. केशवा. हा स्वामी. स्वामी, केशवा, तुझ्या घरी दत्त जयंतीचा सोहळा आहे ना रे? होय स्वामी. पण स्वामी, एक गोष्ट राहूनच गेली. तुम्ही 11वा ब्राह्मण आणणार होतात. हा बघ तुझा 11वा ब्राह्मण. पण स्वामी, अहो हा तर शूद्र नाही. म्हणजे मगाशी त्याने तसं मान्य केलंय. काय नाही, मी इतका वेळ बोललो ते तुझ्या डोक्यावरून गेलं का? हं? अरे ब्राह्मण काय आकाशातून पडतो काय? दोघेही आईच्याच पोटी जन्माला येतात. हं? आपण माणसा माणसात भेदाभेद करून माणूसच माणुसकीला काळीमा लावतो. त्या जातीभेदाच्या भिंती, हे समाजाला लागलेलं कुष्ठ जातीभेदाचं आपण नाहीसं करायला. स्वामी, चुकलं माझं. पण स्वामी, परंपरा तोडायला हव्यात. आणि ह्याची सुरुवात आपण स्वतःपासून करायची. तयारी आहे ना याला? जशी आपली आज्ञा. चल तर मग तुझ्या या 11व्या ब्राह्मणाला घेऊन ब्राह्मण भोजनाला जाऊया.